मावळचे आमदार सुनील शेळके ही मंत्रिपदासंदर्भात सकारात्मक आहे। मंत्रिपद मिळाल्यास मोलाचं योगदान देणार असल्याचं शेळके म्हणाले। मंत्रिपदासाठी अगोदर वरिष्ठ आणि आमचा विचार केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पालघरमधले शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। यापूर्वी राज्यमंत्री आमदारकी खासदारकी भूषवल्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। एकनाथ शिंदेंना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा अशा आशयाचे बॅनर्स बीडच्या गेवराईमध्ये झळकले आहेत। भावी मुख्यमंत्री अशा आशयाची फलकबाजी पाहायला मिळाली। गेवराई शहरातील विविध ठिकाणी हे बॅनर्स झळकले। पुण्यामध्ये शरद पवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली। ईव्हीएम तसंच निवडणुकीमधील गैरप्रकाराच्या विरोधात बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये समता भूमी इथं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। त्यांच्या आंदोलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। बाबा आढाव यांच्या उपोषणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। बाबा आढाव यांच्या सोबत असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। हळूहळू महाराष्ट्रामध्ये त्यात सहभागी होईल असंही त्यांनी म्हटलंय। तर राज्यातील निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। माजी आमदार राजन साळवी यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी केलेली आहे। विधानसभा निकालावर आक्षेप घेत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय। यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। मात्र या चर्चा निरर्थक असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय। सोशल साईट एक्सवरून त्यांनी ही पोस्ट केली। महाविकास आघाडी एकत्र आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होईल असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर यावर एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं। पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या 4 जागांवर फेर मतमोजणीची मागणी झाली आहे। वसई, नालासोपारा, बोईसर, विक्रमगड या मतदारसंघांमध्ये फेर मतमोजणीसाठी पैसे भरलेत। तर विक्रमगडचे सुनील भुसारा यांनीही फेर मतमोजणीची मागणी केली आहे। भाजप गटनेता निवडीची बैठक 2 किंवा 3 डिसेंबरला होणार आहे। अजूनही भाजप आमदारांना बैठकीचं निमंत्रण आलेलं नाही। मात्र 4 डिसेंबरला महायुतीच्या बैठकीची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महिला संवाद यात्रा निघणार आहे। 15 डिसेंबर पासून बिहारमधून या यात्रेला सुरुवात होणार आहे। पुढच्या वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा महत्त्वाची मानली जाते। उत्तर प्रदेशमध्ये आज बसपाची मोठी सभा होणार आहे। विधानसभा पोटनिवडणूक पराभव झाल्यानंतर मायावतींची सभा होईल। यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात। त्यांच्या सोयीसाठी मुंबईतील लोकल सेवा 5 आणि 6 डिसेंबरला रात्रभर सुरू ठेवावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे। ही मागणी ते मान्य करतील अशी अपेक्षा त्यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे। भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघामध्ये पवनीमध्ये आले होते। यावेळी त्यांचं जंगी स्वागत झालं। 7 जेसीबीच्या माध्यमातून भोंडेंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। खासगी मोबाईलनं वाहनांचे फोटो काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता कारवाई होणार आहे। अनेकदा सिग्नलवर वाहतूक पोलीस आपल्या खासगी मोबाईलवरून वाहनांचे फोटो काढताना दिसतात। स्वतःच्या खासगी मोबाईलनं वाहनांचे फोटो काढायला वाहतूक पोलिसांना मनाई आहे। मात्र अनेक वाहतूक पोलीस हे नियम पायदळी तुडवताना पाहायला मिळतात। वर्ध्याच्या गुजखेंडा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोलिसांनी दणका दिलेला आहे। गुजखेडा रेतीघाटावर पोलिसांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना 3 ट्रॅक्टरसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। दिल्ली पोलिसांनी आयजीआय विमानतळाजवळ लेझर लाईट आणि ड्रोन वापरावर बंदी घातलेली आहे। रात्रीच्या वेळी विमानाच्या सुरक्षेला धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 26 जानेवारीपर्यंत ही बंदी लागू असेल। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अनोखा निर्णय झालाय। ग्रामसभेमध्ये शिव्या देण्यास बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। तर शिव्या देणाऱ्यावर ग्रामपंचायतीकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे।
तोरणमाळाला जाण्यासाठी असलेला घाट रस्ता अतिवृष्टीमुळे पावसाळ्यामध्ये खचला होता. मात्र 4 महिन्यांपासून घाट रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि पर्यटकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी आता केली जाते.